होऊ शकतं. आता दुसरी गोष्ट ही आहे की तुमचं जे काही तुम्ही जॉब करत असाल किंवा ज्या काही गोष्टी करत असाल, काम करत असाल, ते जे आहे काम ते तुमचं खूप मेहनतीचं असर नाही करतं. एक दुसरी गोष्ट, तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊन कोणती गोष्ट करू नका. स्ट्रेस घेतलं की तुमचं परत तुम्ही एखाद्या वेळेस क्रायसिसमध्ये येऊ शकता. म्हणजे खूप सारं टेन्शन घेऊन राहिले बा तुम्ही, है ना, आणि टेन्शन घेऊन काम करू राहिले, त्याच्यामुळे सुद्धा ते होऊ शकतं. क्रायसिसचं प्रमाण वाढतं. जास्त उत्साहात, जास्त आनंदाने तुम्ही क्रायसिसमध्ये राहू शकता. खूपच जास्त आनंद झाला आता कायच तुम्ही उत्साहाच्या भरातून समजून मग काय होतं, उत्साहाच्या भरात तुम्ही कोणतेही काम करून देता. मग वजनी काम उचलता किंवा मग परिश्रम जास्त करू शकता, है ना. जास्त उत्साही झाले की मग ते रात्री जास्त उत्साही होतात पूर्ण मोबाईलमुळं, है ना. 11 वाजे जसं रात्र होते तसं ते मोबाईलमध्ये ते सोडत नाही. मोबाईल आहे का कोण जसं आपल्याला तो मोबाईल जास्त पाहिजे म्हणजे आपण 11 वाजेपर्यंत पाहिजे तो अजून पाहत असेल तो. म्हणजे जेव्हा जास्त रात्र झाली तेव्हा जास्त अजून उत्साह येते त्याच्यासाठी मोबाईलमध्ये. आणि झोप सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही 8-9 वेळ झोप पाहिजे, कारण झोपेमुळे तुम्ही खूप रिलॅक्स होता. आणि झोप जर तुमची व्यवस्थित झाली तुमची पचनशक्ती सुद्धा चांगली राहते. ह्या झाल्या तुमच्या ह्या गोष्टी. आता दुसरी गोष्ट आहे, तुमचं नियमित औषधोपचार असणं आवश्यक आहे. नियमित कंटिन्यूमध्ये तुम्ही जर हायड्रोक्सिक्लोराईड तुम्हाला सुरू केलेलं असेल तर मनानं तुम्ही बंद करू नका. एक फोलिक ॲसिड तुम्हाला नेहमीच खावं, त्याच्यात काही एक्सक्यूज नाही आहे. किंवा मग जसं डायबिटीजवाला असते एखादा काय म्हणतात त्याला, शुगरचा पेशंट आहे, तर तो एक दिवस जरी गोळी नाही खाली तर काय दुसऱ्या दिवशी त्याचं शुगर वाढू शकतो. तुम्ही एक दिवस जरी नाही खाल्लं तर तुमच्या ज्या काही पेशी आहेत ज्या थोड्या फुटक्या ज्या होतात तर ब्लडचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्यू एक फोलिक ॲसिडची गोळी खाणे. त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन तुम्ही महिन्यातून 15 दिवस घेऊ शकता, 10 दिवस घेऊ शकता किंवा महिनाभरही घेऊ शकता. कारण मल्टीव्हिटॅमिन तुम्हाला ताकद देते. सगळ्याच गोष्टी तुम्ही, मला असं वाटत नाही की तुमचं शेड्यूल जो आहे, जसं आता तुम्ही एखाद्या हॉस्टेलमध्ये गेले असाल, गेले हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर जिथं जेवण बनवतं त्या हॉस्टेलच्या रूममध्ये तिथे चार्ट लावलेला असतो. पूर्ण हप्ताभर कोणत्या भाज्या ते करतील, कोणता नाश्ता राहील, टाइमटेबल फिक्स असते, फिक्स राहते त्यांचं टाइमटेबल. आणि त्याच्यानुसार ते तेवढं हेल्दी जेवण किंवा हे देतं. आपला असा कुठलाच टाइमटेबल नाही आहे. जे आवडते ते खातो, जे नाही आवडत ते नाही खा. कांद्याची भाजी नाही आवडत नाही खा, आहे की नाही. म्हणजे मग जे गोष्टी आवडते ते जर आपण खाल्ल्या तर काय होईल. आता आपण त्याच्यावर बोलून राहिलो होतो की लिव्हर सिकल सेल पेशंटचे थोडे कमजोर असतात. जर तुम्हाला ज्या गोष्टी खूप तेलकट आहे, मसाल्याचे आहे, त्याच्यानंतर मटन चिकन आहे, त्यानंतर मैद्याचं आहे, समोसा कचोरी आहे, खूप स्वस्तात भेटते. अमरावतीत तर इतकं पुढं फॅड आहे त्याच्यावर, रोडवर तुम्ही 2 दुकानं सोडली की एक दुकान तुम्हाला नाश्त्याचं दिसते. लोकांना घरी